नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत मेरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामार्फत गट क या संवर्गातील सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 358 जागेची तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये विविध संवर्ग असणार आहे. जवळपास 27 संवर्गातील सर्व सेवा रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात तुम्हाला असणार आहेत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सोडून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आज चढा सुरू करू. ओके, तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी मीना भाईंदर अस्थापनेर गट क सर्वसाधारण रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क सर्वाधिक 358 जागा असणार आहेत. 20/8/2025 रोजी तुम्हाला मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला mbmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला 22/8/2025 पासून ते 12/9/2025 पर्यंत सायंकाळी 23:55 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 27 संवर्ग तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला S13 पासून ते मित्रांनो तुम्हाला S6 पर्यंतचे वेगवेगळ्या संवर्गातील तुम्हाला ठिकाणी पेश केला असणार आहेत. यामध्ये मित्रांनो आपण नंतर या ठिकाणी संपूर्ण जी डिटेल असणार आहेत ती आपण पाहणार आहोत. तर हा फॉर्म 22/8 पासून ते मित्रांनो तुम्हाला 12/9/2025 पर्यंत असणार आहेत. ऑनलाईन परीक्षा शुल्क 12/9/2025 पर्यंत. एक्झामचं हॉल तिकीट्स एक्झामचे 7 दिवस तुम्हाला आधी मिळणार आहेत. त्याचबरोबर एक्झामचे सगळ्या डिटेल्स तुम्हाला mbmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो पहिली पोस्ट आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा आणि संवर्ग असणार आहेत. अनुसूचित जाती असणार आहेत. जमाती विजा भजब भजक भजड विमप्र इमाव SCBC EWS ओपन आणि एकूण जागा असणार. त्याचबरोबर सर्वसाधारण आरक्षण महिला, खेळाडू, माजी सैनिक, अंशकाली पदवीधर, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग आणि अनाथ असे संपूर्ण ज्या 27 संवर्ग असणार आहेत त्यासाठी तुम्हाला आरक्षण असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापक. एकूण 27 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,400 दरम्यान. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, त्यासाठी 2 जागा असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 1च जागा असणार आहेत. पे स्केल सुद्धा तेच राहणार. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखन, एकूण 3च जागा असणार आहेत. यासाठी 19,963 पे स्केल राहणार आहेत. पुढची पोस्ट आहे सर्वेअर, यासाठी 2च जागा असणार आहेत. यामध्ये पे स्केल असणार आहे S8 मध्ये 25,500 ते 81,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत नळ कारागीर प्लंबर, यासाठी एकूण 2च जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला S19,900 ते 63,200 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत फिटरसाठी एकूण 1च जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे मिस्त्री, यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी पे स्केल 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत पंपचालक, एकूण 7 जागा असणार आहे मित्रांनो तुम्हाला. S6 मध्ये 19,900 ते 63,200 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट अनुरेखन, यासाठी एकूण 1च जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला S8 मध्ये 25,500 ते 81,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत वीज तांत्रिक इलेक्ट्रिशियनसाठी एकूण 1च जागा असणार आहेत. ह्यासाठी 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोमल, यासाठी एकूण 1च जागा 35,400 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्वच्छता निरीक्षक, एकूण 5 जागा असणार आहेत. त्यासाठी 25,500 ते 81,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे चालक यंत्रचालक, एकूण 14 जागा असणार आहेत. यासाठी 25,500 ते 81,100 दरम्यान पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, 6 जागा असणार आहेत एकूण. यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत 35,400 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत अग्निशमन, त्यासाठी सर्वाधिक 241 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला S7 मध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत उद्यान अधीक्षकसाठी एकूण 3 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत लेखापाल, यासाठी एकूण 5 जागा असणार आहेत. S13 मध्ये पे स्केल 35,000 ते 1,12,400 दरम्यान पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे डायलिसिस तंत्रज्ञ, यासाठी एकूण 3च जागा असणार आहेत. यामध्ये S13 मध्ये पे स्केल 25,500 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल राहणार आहे. पुढची पोस्ट आहेत बालवाडी शिक्षक, एकूण 4 जागा असणार आहेत. यामध्ये 19,900 ते 63,200 दरम्यान पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत
परिचारिका, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, मिडवाईफ, GNMसाठी एकूण 5 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 35,500 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत प्रसविका, अलझरी, मिडवाईफ, ANMसाठी 12 जागांची पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला S8 मध्ये 25,500 ते 81,100 दरम्यान पे स्केल लागणार आहेत. यासाठी मित्रांनो औषध निर्माण अधिकारी 5 जागांची तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 19,200 ते 92,300 दरम्यान अशा स्वरूपात पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत लेखापरीक्षक गट क. यासाठी मित्रांनो तुम्हाला 35,500 ते 1,12,400 दरम्यान पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहे मित्रांनो सहाय्यक अधिकारी गट 2. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 38,600 ते 1,12,800 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत तंत्रज्ञ वायरमन. यासाठी एकूण एकच जागा 19,200 ते 63,200 दरम्यान पे स्केल राहणार आहेत. त्याचबरोबर पुढची आणि शेवटची पोस्ट आहेत ग्रंथालय. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एकच जागा असणार आहेत. ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. यामध्ये 35,500 ते 1,12,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल लागणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हता यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, अभियांत्रिकी सेवा. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि विद्युत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ सिव्हिलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार किंवा मेकॅनिकलमधून डिग्री आणि इलेक्ट्रिकलमधून ज्या फील्डसाठी डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर नेमणुकीनंतर 3 वर्षानंतर अभियांत्रिकी डिग्री उत्तीर्ण आवश्यक राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला निवडणुकीनंतर म्हणजे जर डिप्लोमा क्वालिफाईड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 3 वर्षानंतर तुमची डिग्री होणार आहे. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखन गट क. यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी बरोबर इंग्रजी 40 आणि मराठी 30 टायपिंग आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सर्वेअरसाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी सिव्हिलमधून अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा या ठिकाणी डिग्रीसुद्धा चालू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे सर्वेअरचा कोर्स असतो तो सुद्धा चालू शकतो. त्याचबरोबर नळ कारागिरी आहे. पुढची पोस्ट आहे 10वी बरोबर नळ कारागिरीचा कोर्स आणि 3 वर्ष अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे फिटर गट क. यासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी बरोबर फिटरचा ITI लागणार आहे किंवा नळ कारागिरी या विषयाचा ITI लागणार आहे आणि 3 वर्षाचा अनुभव लागणार. पुढची पोस्ट आहेत मिस्त्री गट क साठी मित्रांनो तुम्हाला 10वी बरोबर जो ITI असतो तो आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत पंपचालक गट क. यासाठी मित्रांनो 10वी बरोबर पंपचालक ऑपरेटरचा ITI लागणार आहे. पुढची पोस्ट आहे अनुरेखन गट क. यासाठी मित्रांनो 10वी बरोबर ITI ड्राफ्ट्समन सिव्हिल हा लागणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज सगळ्याच ट्रेडला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे वीज तंत्र इलेक्ट्रिशियन गट क. यासाठी 10वी किंवा 12वी बरोबर तुमचा इलेक्ट्रिशियनचा ITI आणि 2 वर्ष कामाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर. यासाठी मित्रांनो तुम्हाला संगणक विषयासह BE BTech पदवी आणि प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किमान 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे स्वच्छता निरीक्षक गट क. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री स्वच्छता निरीक्षकचा कोर्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे यंत्रचालक गट क. ह्यासाठी मित्रांनो 10वी किंवा 12वी बरोबर तुमच्या ठिकाणी जो अग्निशमन कोर्स असतो तो लागणार आहे. जड वाहनाचा लायसन हेवी लायसन बरोबर 3 वर्ष अनुभव सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर हाईट सुद्धा असणार आहे 165 सेंटीमीटर पुरुषासाठी आणि महिलांसाठी 162 सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि फुगून 5 सेंटीमीटर जर चेस्ट सुद्धा लागणार आहे. पुढचा तोडीमध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गट क. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी बरोबर सब ऑफिसरचा जो अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण असावा. त्याचबरोबर या ठिकाणी गट ड चे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं असो किंवा 3 वर्षाचा अनुभव लागणार. त्याचबरोबर शारीरिक पात्रता असणार मित्रांनो तुम्हाला उंची 165, महिलांसाठी 162, छाती मित्रांनो 81 फुगून 5 सेंटीमीटर जास्त, वय 50 किलोग्रॅम. त्याचबरोबर वय मर्यादा 40पेक्षा जास्त असू नये. पुढची पोस्ट आहे अग्निशमन गट क. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे 10वी किंवा 12वी असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण असावा. यासाठी शारीरिक पात्रता असणार उंची 165, महिलांसाठी 162, छाती 81 फुगून 5 सेंटीमीटर आणि वय 50 किलोग्रॅम. त्याचबरोबर वयमर्यादा 30पेक्षा जास्त असू नये. पुढची गोष्ट आहेत उद्यान निरीक्षक. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठामध्ये BSc हॉर्टिकल्चर पदवी किंवा ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्टमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव लागणार आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे राज्य शासनाचे कोर्स असतात म्हणजे BSc ऑनर्स वगैरे जे कोर्स असतात त्यापैकी एक चालू शकतं. पुढची पोस्ट आहेत लेखापाल गट क. यासाठी वाणिज्य शाखेची पदवी बरोबर राज्य शासनाचा महापालिका यामध्ये 5 वर्षाचा अनुभव आणि निवड झाल्यानंतर ती विभागीय स्पर्धा परीक्षा पास होणे आवश्यक राहणारे मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे डायलिसिस तंत्रज्ञ गट क. यासाठी म्हणजे मान्यताप्राप्त विज्ञान शाखेची पदवी प्लस DMLT 6 महिने डायलिसिसचा कोर्स पूर्ण असावा.
त्याचबरोबर संबंधित विषयामध्ये 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत बालविकास शिक्षक, यासाठी मित्रांनो 10वी-12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. मान्यताप्राप्त डिअर टीचर पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत परिक्षेका अधिपरीक्षक स्टाफ नर्स JNMसाठी मित्रांनो 10वी-12वी बरोबर तुमचा अधिपरीक्षक कोर्स 3 वर्ष अनुभव, महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे रजिस्ट्रेशन आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत प्रसविका ऑक्झिलरी मिडवाईफ नर्स, यासाठी मित्रांनो 10वी-12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर ANM अभ्यासक्रम महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी घटक, यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर D फार्म किंवा B फार्म आणि फार्मसी मेडिकल रजिस्ट्रेशन 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत लेखा परिषद घटक, यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त वाणिज्य शाखेची पदवी, वित्त म्हणजे जो तुमचा वित्त व्यवस्थापन हे पदव्युत्तर पदविका पूर्ण असावा. त्याचबरोबर निवड झाल्यानंतर विभागीय स्पर्धा पूर्ण आवश्यक राहणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक विधी घटक, यासाठी मान्यताप्राप्त विधीची शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव आणि MA लागणार आहे. पुढची पोस्ट आहे तारतंत्र वायरमन, यासाठी 12वी बरोबर तारतंत्रीचा ITI 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहे 27वी शेवटची ग्रंथपालक घटक, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BLLB आणि 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. परीक्षा शुल्क असणार मित्रांनो परीक्षा शुल्क ओपनची 1000 रुपये परीक्षा शुल्क, कास्ट आणि अनाथांसाठी 900 रुपये फी आणि माजी सैनिकांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क तुम्हाला ठिकाणी नसणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाची सूचना व बदल असणार आहेत. यामध्ये वरील नमूद केलेल्या पदामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहेत. त्याचबरोबर यामध्ये उपरोक्त सौरातील ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये फॉर्म भरायचा असा तुम्हाला मेल ID मोबाईल नंबर हे वैध असलेले द्यायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये खुला प्रवर्ग आणि कॅटेगरीसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्वतंत्र जागासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण माहितीमध्ये तुम्हाला राज्य शासनानुसार जे आरक्षण दिलेले आहे ते सर्व आरक्षण वैध असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा असणार मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा ओपनसाठी 18 ते 38 वर्ष असणार आहेत. कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी रिटायरमेंट नंतरची 3 वर्ष सवलत असणार आहे. यामध्ये ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला mbmc.gu.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली, तो व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला समानता आरक्षण असणार आहे, EWS आरक्षण, महिला आरक्षण आहे, माजी सैनिकांचं आरक्षणसुद्धा असणार आहे. यामध्ये प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन पदवीधर आरक्षण, अनाथ आरक्षण यासारखे आरक्षणसुद्धा असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हँडिकॅप असेल तर हँडिकॅप जे पदनाम आहेत त्या स्वरूपात तुम्हाला ज्या पदासाठी आरक्षण सेपरेट आहेत अशी स्वरूपात सुद्धा जे हँडिकॅपचं आरक्षण असतात जो घटक असतो तो सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगाचं आरक्षणसुद्धा तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, त्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म मित्रांनो तुम्हाला 22/8/2025 17 म्हणजे 5 वाजल्यापासून ते 12/9/2025 23 म्हणजे 11:55 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा असताना फोटो सही त्याचबरोबर लेफ्ट हँड थंब डिक्लेरेशन अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये माहिती भरायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला IBPS द्वारे तुमच्या ठिकाणी एक्झाम घेण्यात येणार आहे. हा फॉर्म भरत असताना मित्र तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहेत. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करत संपूर्ण माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे. पेमेंट लक्षात घ्या मित्र तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग UPI तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी फॉर्मची प्रिंट आहेत ती आणि या ठिकाणी मित्र तुम्हाला जे चलनाची प्रिंट आहेत ते या ठिकाणी घ्यायची आहे. त्यामध्ये फोटो आहेत, सहीसुद्धा या ठिकाणी फॉर्मॅट दिलेले आहेत. त्याचबरोबर सही या ठिकाणी ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन सहीसुद्धा स्कॅन करा. थंब आणि डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला अशा स्वरूपात द्यायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला निवड प्रक्रिया असं मित्र तुम्हाला हे जे पोस्ट असतात त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा विद्युत सर्वेयर प्लंबर फिटर मिस्त्री पंपचालक अवनिरीक्षण वीजतांत्रिक प्रोग्रॅम स्वच्छता निरीक्षक उद्यान निरीक्षक अधीक्षक डायलिसिस तंत्रज्ञान अधिपरिचरिका प्रस्ताविका औषध निर्माण त्याचबरोबर सहाय्यक विधी त्या स्वरूपात संपूर्ण जे घटक असतात त्यासाठी 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजी जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट असतात. यासाठी 200 मार्काची एक्झाम असणार आहेत.
त्याचबरोबर लेखा परीक्षा लेखालिखित यासाठी मित्रांनो तुम्हाला 120 मिनिटे वेळ. त्याचबरोबर तुम्हाला एक एक्स्ट्रा म्हणजे टेक्निकल काढून या ठिकाणी अकाउंटचा सिलेबस असणार आहे. त्याचबरोबर यंत्रचालकसाठी मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजी जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल स्वरूपात तुम्हाला असणार आहे. यासाठी 7 मिनिटाचा वेळ असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. अग्निशमनसाठी मित्रांनो 100 मार्काची मैदानी चाचणी असणार आहे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखन आणि बालवाडी ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. यामध्ये मराठी इंग्रजी रिजनिंग आणि GK असणार आहेत. 200 मार्काला असणार आहे. अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. मित्रांनो अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार. त्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला ठिकाणी ह्या एक्झाम एकच होणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला किमान 85% गुण मिळवायचे आहेत आणि जे या ठिकाणी चालक किंवा जे अग्निशमनचे कोर्स असतात त्यासाठी मित्रांनो फक्त फिजिकल असणार आहे. बाकीच्यांसाठी सरळ सेवेने तुमच्या ठिकाणी पदभरती असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ठिकाणी एका जागेसाठी तुम्हाला ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुमची लेखी परीक्षा झाली, फिजिकल झाले, त्यानंतर तुमचे डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत. जर की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरती संपूर्ण डॉक्युमेंट दिले आहेत, तुमचे इथून डॉक्युमेंटेशन असणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला मेरा भाईंदर यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.